नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये पहा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणो, इथं पाहू शकता आपल्या जर चपातीचं पीठ उरलं तर आपल्याला त्याच्यापासून अक्षरशः पोरांसाठी बनवायचं बरं का. पोरं भाजी खात नाही, कंटाळा करतात, कोणती भाजी असली ते नको म्हणतात. मग पहा आज आपण इथं कोबी चिरून घेतलेला आहे, काकडी किसून घेतली, गाजर घेतले, कोथिंबीर घेतली, त्याशिवाय शिमला मिरची एक चिरून घेतली. चला आता त्या कोबीमध्ये हे बघा मी गाजर टाकले किसलेलं, त्याच्यानंतर एक शिमला मिरचीसुद्धा टाकणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पाहू शकता इथं काकडी आहे ना, ती आपली अगदी मस्त अशी पिळून घ्यायची पहा. कारण की किसलेल्या काकडीमध्ये आपलं पाणी असतं त्याच्यामुळे ती काकडी काय करायचं, पिळून घ्यायची बघा अशा पद्धतीने. आता मी ती काकडीसुद्धा त्याच्यात टाकली पहा मैत्रिणी, आणि त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घेतली. आता हे संपूर्ण हा भाजीपाला आपला संपूर्ण पहा एका ताटात मिक्स करून घेऊया पहा. अशा पद्धतीने पूर्ण सगळं आता मिक्स करायचं आहे. पण याच्यात आपल्याला अजून काय टाकायचं आहे बघा. इथं 2 मिरच्या, लसूण, अद्रक, जिरी आणि 2 मिरच्या अशा वाटून घेतलेल्या आहे पहा मैत्रिणी. जास्त बी नाही, 2च मिरच्या. आणि हे सुद्धा वाटलेलं आपल्याला याच्यात टाकायचं आहे पहा. संपूर्ण हे टाकून घ्यायचं आहे पहा मैत्रिणी. अक्षरशः तुमच्या मुलांना जर भाजी खात नसन, नाकं तोंड मुरडत असन, तर अशा पद्धतीने त्या मुलांना अशी रेसिपी करून द्यायची. खरंच मुलं अगदी शिल्लकच ठेवत नाही, पूर्ण खाऊन टाकतात. इथं थोडीशी हळद, थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकली पहा, रंग येण्यासाठी आपल्याला. जास्त बी नाही. पाहू शकता तुम्ही इथं थोडीशी मी धना पावडर बी टाकली मैत्रिणी चवीसाठी, कारण की धने आपण वाटून नव्हते घातले, त्याच्यामुळे मी धना पावडर. आणि चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचे थोडंसं मैत्रिणी. ही रेसिपी एवढी छान आहे मुलांसाठी. पहा आपल्याला बनवायच्यात व्हेज भाजीपाला म्हणतात ना, व्हेज रोल. असे हे व्हेज रोल बनवायच्यात खास मुलांसाठी. कारण की मुलांना कोणतीच भाजी नको असती, नाकं तोंड मुरडतात. मग अशा पद्धतीने जर मुलांना करून दिलं तर खरंच खूप आवडीने खातात. आणि एकदा खाल्लं की म्हणतील अजून आहे का, अजून आहे का. पहा मग आता मग सांगते ना, तुम्ही करायला तर लागा, अक्षरशः शिल्लक राहणार नाही, पटापट गायब होणार. चला आता पूर्ण हे चोळून घेतलं आहे पहा मस्तपैकी. आणि त्याशिवाय सगळ्या भाजीपाल्या आहेत ह्याच्यात, तुम्हाला हवं तशा तुम्ही टाकू शकता. अक्षरशः हेल्दी, प्रोटीन, फायबर अगदी सगळं त्याच्यात आहे बघा. विटॅमिन म्हणजे आपल्याला सगळं या भाजीपाल्यांमुळं भेटतं. आणि खरंच असं करून मुलांना खायला द्यावा वेगवेगळं, आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. चला आता इथं मस्त अशी आपण एक चपाती लाटून घेऊ पहा मैत्रिणं. चपाती आपल्याला अशी लाटायची, आपण रोजच्या पोळ्या करतो त्याच पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची पहा. तेवढीच पातळ, तेवढीच हे, असं नाही की जाड लाटायची म्हणून, अक्षरशः पातळ. आता ह्या चपातीवर आपण केलेलं मिश्रण संपूर्ण असं पांगून घ्यायचे पहा मैत्रिणी. पहा आता हे संपूर्ण मी पांगून घेणार आहे. अगदी चौखून लावून घ्यायचं आणि त्याचा छान असा रोल करून घ्यायचा पहा. अगदी झटकनी पटकनी अशी ही रेसिपी होती मैत्रिणो, आणि खरंच खायला खूप छान. पहा बरं. आता याची दोन्ही तोंड अशी थोडीशी दुमडायची, चिकटून टाकायची. रोल तयार झाला. आता मी हा रोल चाळणीला नाही लावणार, तेल वगैरे काहीच नाही लावणार, हो का, तसाच मी रोल ठेवून देणार आहे. आता त्याच्यानंतर लगेच दुसरी बी चपाती घेणार, कारण की 2 चपात्या झालेल्या आहेत आपल्या, त्याच्यामुळं मैत्रिणो आपल्याला लगेच दुसरी बी चपाती घ्यायची पहा. त्याच्यावर सुद्धा आता हे संपूर्ण बेटर टाकून देणार आहे, कारण की 2 चपात्यांचंच हे होतं. पाहू शकता. तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर
प्रत्येक भाजीपाला असं जास्त वाढवायचा आणि करायचं. खरंच मुलांना असं खायला करून द्या, म्हणजे संपूर्ण भाजीपाला त्यांच्या पोटात जाईल. आता याचा सुद्धा आपल्याला अक्षरशः तसाच रोल करायचा बरं का. पहा, खूप सोपा. पहा मैत्रिणींनो, याच्या बी कडा मी दोन्ही दाबून घेते. आणि पुन्हा मी चाळणीत हे ठेवते. पहा, अशा पद्धतीने हे चाळणीत ठेवून द्यायचं आणि 5 मिनटं आपल्याला असं वाफळून घ्यायचं. पहा, 5 मिनिटांनी पुन्हा पाहायचं. पहा, छान वाफळलंय. आता ते थंड करून घेऊया आणि मग आपले हे रोल आपण काढून घेऊया. हो का, सहज निघतात. एकमेकाला चिकटलेले सुद्धा सुट्टे करायचे पहाचे. आणि आता आपल्याला हे रोल कट करून घ्यायचे. पहा, तुम्ही मोठे करा, बारीक करा, काही प्रॉब्लेम नाही. आता मी अगदी मापातच करणार आहे. जास्त मोठेही नाही करणार, जास्त छोटे बी नाही करणार. अक्षरशः असं तुम्ही शॅलो फ्राय करून खायला दिलं, डीप करून, तरी खूप छान मुलांना. पण मी मस्तपैकी हे आपल्याला असं तळून घ्यायचं आहे बरं का. आता पहा, मी पुढे कसे करणार आहे ते तुम्हाला कळेलच. अजिबात तेलकट वगैरे होत नाही आहे मैत्रिणी, पाहू शकता. चला, आता इथं रोल चिरून झालेले आहे. तिथं बेसन पीठ घेतले. पहा, 2 चमचे. आणि त्या बेसन पिठाचा मस्त असा घोळ तयार करायचा आहे आपल्याला. घोळ तयार केला की म्हणजे कसं, आतमध्ये त्याच्यात तेल वगैरे जात नाही. पहा, आता इथं प्रत्येक वडी मी अशी त्याच्यात बुडवणार आणि त्या घोळमधून काढून तेलात टाकायचे आपल्याला. हे बघा, तेलही छान तापलंय आपलं. आणि लगेच सोडून द्यायच्यात. पहा, अशा पटापट. आणि वरून पुन्हा ती कोथिंबीर, अगदीच छान वाटतात. पहा मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप खास आहे. अक्षरशः मुलांसाठी, तुम्हाला सुद्धा आवडेल. सगळी खासान, सगळ्यांना आवडणार असा हा व्हिडिओ आहे. पहा मैत्रिणींनो, रंग बी काय सुंदर आलाय त्याला, कलर. वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट. पहा, एकदम छान असे झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता इथं काढून घेतल्यावर लगेच दुसरे बी टाकून घ्यायच्यात बरं का. ते सुद्धा छान परततात, पाहू शकता. ते सुद्धा लगेच काढून घ्यायच्यात आपल्याला. पहा मैत्रिणींनो, किती छान झाल्यात, पाहू शकता तुम्ही. अगदीच करकर आवाज येणारे असे व्हेज रोल झालेले आहेत आपले. चला, आता चिरूनही दाखवते. पहा, संपूर्ण भाज्या अशा आतमध्ये आहे मैत्रिणींनो. पुन्हा एक चिरून दाखवते. पहा,
तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कुठून बोलता तेही सांगा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी तेही सांगा मैत्रिणींनो. चला आपण उद्या भेटूया मैत्रिणींनो. बाय.